ऑगस्ट 17 राजस्थानच्या खैरथल शहरातील आदर्श कॉलनी। सकाळच्या कोवळ्या उन्हात आदर्श कॉलनी शांत दिसत होती, पण राजेश नावाच्या एका वीटभट्टी मालकाच्या बंगल्यासमोर हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली होती। पोलिसांच्या गाड्या सायरनशिवाय आल्या आणि उभ्या राहिल्या। त्यांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता। कारण होतं त्या बंगल्याच्या टेरेसवरून येणारा एक विचित्र, भयंकर वास। तो वास इतका उग्र होता की परिसरातील लोकांनी नाकं दाबून घेतली होती। राजेशची पत्नी सकाळी नेहमीप्रमाणे कपडे वाळत घालण्यासाठी टेरेसवर गेली। तिला वास आला, पण तिने दुर्लक्ष केलं। एखादा प्राणी मेलेला असेल असं तिला वाटलं, पण दुपारी ती पुन्हा गेली तेव्हा तो वास असह्य झाला होता। जणू काही तिच्या फुफ्फुसातच तो वास शिरत होता। तिने घाबरून राजेशला बोलावले। राजेशने टेरेसवर जाऊन वास शोधायला सुरुवात केली। प्रत्येक पाऊल जड वाटत होतं। अखेर टेरेसच्या एका कोपऱ्यात त्याला एक निळा ड्रम दिसला। त्यातूनच वास येत होता। त्या ड्रमवर काहीतरी झाकलेलं होतं। वास इतका विचित्र होता की राजेशने क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांना फोन केला। पोलिसांनी नाकावर रुमाल बांधले। एका अधिकाऱ्याने आणि राजेशने थरथरत्या हाताने ड्रमचं झाकण उघडलं। त्यांना जो धक्का बसला तो त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीच अनुभवला नव्हता। ड्रममध्ये एका मृतदेहाचे अवयव दिसत होते। ते ओळखू येऊ नये म्हणून त्यावर मीठ आणि काही जुने कपडे टाकलेले होते। मृत्यूचं गूढ उकललं होतं, पण मृतदेहाची ओळख आणि खुनी कोड हे शोधायचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। मृतदेहाची ओळख पटवणं हे पहिलं काम होतं आणि त्यांना फार वेळ लागला नाही। हा मृतदेह 35 वर्षांच्या हंसराजचा होता। हंसराज आपली पत्नी सुनीता आणि 2 लहान मुलांसोबत याच घरात भाड्याने राहायचा। घरमालक राजेश यांनी पोलिसांना सांगितलं की हंसराज आणि सुनीतामध्ये नेहमी भांडणं होत असत। पोलिसांनी सुनीताला शोधायला सुरुवात केली, पण त्यांना कळलं की सुनीता आपल्या 2 मुलांसोबत 16 ऑगस्ट पासून बेपत्ता आहे। संशयाचा पहिला बाण सुनीताच्या दिशेने वळला। त्यातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। घरमालक राजेश यांचा मुलगा जितेंद्र, जो वीटभट्टीवर मुकादम म्हणून काम करायचा, तो सुद्धा 16 ऑगस्ट पासून बेपत्ता होता। एकाच घरात भाड्याने राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह ड्रममध्ये सापडतो। त्याची पत्नी आणि मुलं बेपत्ता आहेत आणि त्याच घरमालकाचा मुलगाही गायब आहे। ही परिस्थिती पोलिसांसाठी एक मोठा पेच निर्माण करणारी होती। गावात हंसराजच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण त्यांना सुनीता, तिची मुलं किंवा जितेंद्रबद्दल कोणताही क्लू मिळत नव्हता। 18 ऑगस्टच्या सकाळी पोलिसांना एका वीटभट्टी मालकाचा फोन आला। साहेब, माझ्या वीटभट्टीवर 4 लोक आले आहेत। सुनीता, तिची 2 मुलं आणि जितेंद्र। पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि चौघांनाही ताब्यात घेतलं। पोलीस स्टेशनमध्ये सुनीता आणि जितेंद्रची चौकशी सुरू झाली। सुरुवातीला दोघांनीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिली। खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना वाटलं की तपास आणखी किचकट होणार, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला। एका अनुभवी अधिकाऱ्याने एक वेगळी चाल खेळली। त्यांनी सुनीताच्या 8 वर्षांच्या मुलाला बाजूला घेतलं। त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून त्यांनी शांतपणे विचारलं, नेमकं काय झालं बेटा? त्या मुलाने घाबरत घाबरत पण स्वच्छ मनाने जे सांगितलं त्याने हत्येचं गूढ एका क्षणात उकललं। आईने 2च ग्लास दारू पिली होती। पप्पा आणि काका भरपूर प्यायले होते। त्यानंतर आई आणि पप्पांमध्ये भांडण झालं। पप्पा आईला मारत होते, पण जितेंद्र काकामध्ये पडले आणि त्यांनी भांडण सोडवलं। दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं, पप्पा बेडवरती झोपून होते, पण नंतर जितेंद्र काका आणि आईने त्यांना एका निळ्या ड्रममध्ये टाकलं। त्यावर मीठ आणि पाणी टाकलं, मग आम्हाला घेऊन निघाले। मुलाच्या जबाबाने पोलिसांना योग्य दिशा मिळाली। त्यांनी सुनीता आणि जितेंद्रची पुन्हा चौकशी केली। या जबाबाने त्यांना धक्का बसला आणि त्यांच्या खोट्या कहाण्या कोसळल्या। अखेर त्यांनी गुन्हा कबूल केला। हंसराज आणि सुनीताचं लग्न 9 वर्षांपूर्वी झालं होतं। हंसराज कामासाठी राजस्थानला आला आणि जितेंद्र सोबत त्याची ओळख झाली। या ओळखीमुळे तो जितेंद्रच्याच घरी भाड्याने राहू लागला। जितेंद्र आणि हंसराज यांच्यात दारूच्या सोबतीमुळे मैत्री झाली, पण याच दारूच्या निमित्ताने जितेंद्रचं हंसराजच्या घरात येणं जाणं वाढलं आणि त्याची सुनीताशी जवळीक वाढली। बघता बघता जितेंद्र आणि सुनीता यांच्यात मैत्री झाली। नंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचं प्रेम फुललं होतं आणि त्यांच्यात हवे तेव्हा शरीर संबंध पण होऊ लागले होते। पण ही जवळीक हंसराजच्या लक्षात आली आणि त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली। 15 ऑगस्टच्या रात्री सुद्धा असंच भांडण झालं। ती मिटवण्यासाठी जितेंद्रमध्ये पडला, पण त्याचा उद्देश भांडण मिटवण्याचा नव्हता, तर हंसराजला कायमचं संपवण्याचा होता। हंसराज, जितेंद्र आणि सुनीता
तिघेही दारू प्यायला बसले आणि वाद मिटवण्यासाठी ते चर्चा करू लागले. हंसराज जास्त प्यायल्यामुळे झोपून गेला. याचाच फायदा घेऊन जितेंद्र आणि सुनीतानं त्याच्या तोंडावर उशी ठेवून त्याला गुदमरून मारून टाकलं. त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो शुद्धीत नसल्यामुळे जास्त वेळ प्रतिकार करू शकला नाही आणि त्याचा जागीच अंत झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुनीताने 1 आठवडा आधीच पाणी साठवण्याच्या बहाण्याने जितेंद्रच्या आईकडून एक निळा ड्रम मागून घेतला होता. त्याच ड्रममध्ये त्यांनी मृतदेह टाकला, त्यावर मीठ आणि कपडे टाकून तो लपवला. पण त्यांना माहित नव्हतं की हे सगळं त्यांच्या मुलाने पाहिलं आहे. पोलिसांनी आता जितेंद्र आणि सुनीता यांना अटक केली आहे. दोन्ही मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठवण्यात आलं आहे. एका चुकीच्या अनैतिक शरीर सुखासाठी एका नवऱ्याची हत्या झाली. त्या हत्येचा साक्षीदार ठरला त्यांचाच निष्पाप मुलगा. त्या निळ्या ड्रममध्ये दडलेल्या मृतदेहाचं आणि एका निष्पाप मुलाच्या जबाबाचं कोडं आता उलगडलं आहे. या दोघांना कायद्यानुसार शिक्षा होईल, पण त्यांच्या मुलांच्या भविष्यावर या घटनेची कायमची सावली पडली आहे. त्यांच्या आईवडिलांच्या चुकीची किंमत त्यांना आयुष्यभर मोजावी लागणार आहे. एका कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, अशा घटना आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहेत. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबात प्रेम आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करायला हवं. लक्षात ठेवा, गुन्हेगारी कोणत्याही समस्येवर तोडगा नाही.